आजच्या दिवशी हे पार्सल रिसीव्ह होईल असं मला वाटलंच नव्हतं. काय ते सांगतेच पुढे. एक दिवस जरी किचन ओटा रात्रीचा क्लीन करायला कंटाळा केला ना, दुसऱ्या दिवशी असा काहीसा पसारा होतो ओट्यावर. रात्रीसाठी उडदाचे वडे बनवणार होते म्हणून त्याच्यासाठी उडदाची डाळ भिजवत ठेवली. आज नाश्त्यामध्ये आलूचे पराठे बनवणार होते म्हणून मस्त आलूचं फिलिंग तयार करून घेतलं. ते एकदम चटपटीत होण्यासाठी त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, चटणी, परत गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ असं सगळं घालून छानसं असं फिलिंग तयार करून घेतले. त्याचे छान छान 2 पराठे बनवून घेतले आणि ते एकदम तव्यावरती खरपूस भाजून घेतले आणि माझ्याकडे अमूल बटर होतं त्यामुळं ते लावून मस्त असं पराठे तयार करून घेतले. त्या पराठे बनतायत तर त्याच्यासोबत चहा पण पाहिजेच. मग तो बिनसाखरेचा का असेना तर चहा बनवायला ठेवलं. चहा उकळतं तोपर्यंत तुम्हाला माझी किचन जी दिवाळीसाठी क्लीन केली आहे ते दाखवते. चिमणी जरी असली तरी वरती तेलाचे शिंतोडे हे उडतातच. त्याचबरोबर मी फ्रीज देखील क्लीन करून घेतला आहे. हा पूर्ण अर्धा वर्ष सगळा क्लिनिंगमध्येच गेला आहे. गणपतीसाठी, दिवाळीसाठी, दसऱ्यासाठी. मग सकाळी देवपूजा केली नव्हती म्हणून संध्याकाळी देवपूजा करून घेतली आणि आज वडे बनवणार होते त्यासोबत सांबरही लागणारच होतं म्हणून कुकरमध्ये डाळ शिजवायला ठेवली आणि दिवे लावून घेतले. कारण आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आणि त्यानंतर मग डाळ शिजलं होतं त्याचं सांबार बनवून घेतले आणि मी कोकोनटची चटणी पण बनवणार होते आणि जुगाड बघताय ना डब्याचा तो टोपण एकदम गच्च बसतो म्हणून मी तसं ते दोरा घातली आहे आणि त्यानंतर मस्त अशी चटणी बनवून घेतली. त्याला एकदम कडकडीत अशी तडकासुद्धा बनवली आणि मस्त असं आपलं कोकोनटचं चटणी बनवून तयार होतं आणि त्यानंतर मग जे भिजवलेलं उडदाची डाळ होती ती मिक्सरला लावून घेतली आणि त्या उडदाच्या डाळीचं जे बॅटर असतं ना त्याला आपण किती फेटू ना तेवढं ते उडदाचे वडे जे असतात ना ते छान बनतात. आणि जे मी तुम्हाला पार्सल सांगत होते ना आजच्या दिवशी आले तर ते हे आहे. तर हे मला 2 पोस्टर असे आजच्या दिवशी आणि संध्याकाळचे रिसीव्ह झालेत जे की आज वसुबारस आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि किती क्यूट आणि छान आहेत बघा. त्याचसोबत मी इस्त्री ठेवायला पाऊच देखील मागवलेला आहे कारण इस्त्रीचा जो तो वायर असतो ना तो कधी कधी दरवाजामध्ये वगैरे अडकला जातो आणि हे पोरं त्याच्याबरोबर खेळतात म्हणताना हे पाऊच मागवलं आहे मी. त्यासोबत सगळे मस्त वडे बनवून घेतले, देवाला नैवेद्य दाखवलं. असा गेला माझा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.